छान असं आता बारीक करून घेणार आहोत आपण मकईला। हे बघा पेस्ट तयार करून घेतला आपण मकईच्या दाण्याचा। आता याचा डो तयार करून घेऊ आपण। आता डो तयार करण्यासाठी मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे या वाटीने 2.5 वाटी। म्हणजे मैदा घेतलेला आहे मी थोडा चिकटपणा येण्यासाठी। आपण पुरी करताना फाटली नाही पाहिजे आपली पुरी, म्हणून मी थोडा मैदा घेतलेला आहे। 1 वाटी मैदा आहे हा। पण गाळून घेऊ आपण। मी तांदळाच्या पिठाला पण गाळून घेतली होती। तुम्ही कणकीचा पण वापर करू शकता, पण मला क्रिस्पी पाहिजे पुरी, म्हणून मी तांदळाचा पिठाचा वापर केलेला आहे। तर यामध्ये आपण पेस्ट घालून घेऊ आपण मकईच्या दाण्याचा। आता पेस्ट टाकून घेतलेला आहे मी मकईच्या दाण्याचा तांदळाच्या पिठामध्ये। तर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। अगोदर आपण मीठ घालून घेऊ चवीनुसार। धनिया पावडर घालून घेऊ 1 चमचा। जिरा पावडर घालून घेऊ अर्धा चमचा। थोडीशी हळद घालणार आहोत आपण। अर्धा चमचा लसणाची पेस्ट आहे ते घालून घेऊ। अद्रक पेस्ट घालून घेऊ अर्धा चमचा। जरा मिक्स करून घ्या आता आपण। तर मळून घेतलेला आहे मी आपल्या तांदळाच्या पिठाला। आता याला आपण झाकून ठेवणार आहोत। अगोदर आपण भाजी तयार करून घेऊ, नंतर पुरी तयार करणार आहोत। तोपर्यंत याला झाकून ठेवणार आहोत आपण। झाकण खोलून पाहू आपण त्याने उकळली की नाही। बघा आता याला काढून घेऊ आपण गाळणीमध्ये। गाळणीमध्ये काढून घेऊ आपण। सर्व काढून घेणार आपण खडे मसाले यामध्ये। बघा सर्व काढून घेतले मी गाळणीमध्ये। एका खडे मसाले पण काढून घेतले। आता भाजी तयार करून घेऊ आपण। यामध्ये आपण तेल घालून घेऊ 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झाला की आपण मोहरी घालणार आहे यामध्ये। जिरा घालून घेऊ अर्धा चमचा घातलेला आहे। हिंग घालून घेऊ थोडासा। आता आपण बारीक चिरून घेतलाय कांदा तो घालून घेणार आहोत। मिरची पण छान बारीक कापून घेतलेली आहे ते पण घालून घेऊ आपण। मिक्स करून घेऊ छान। थोडं कांदा नरम येण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत। त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालून घेऊ। आपला कांदा छान नरम झालेला आहे। मिरची पण बारीक टमाटर घालून घेणार चिरलेला बारीक टमाटर घातलेला आपण। त्यामध्ये अद्रकची पेस्ट घालून घेऊ। लसणाची पण पेस्ट घालून घेऊ आपण। 1 चमचा घातलेला आहे। कढीपत्ता पण घालून घेऊ। जिरा घालून घेऊ अर्धा चमचा। 1 चमचा धनिया पावडर, पाव चमचा हळद, तिखट घालून घेऊ 1 चमचा। गरम मसाला अर्धा चमचा। चवीनुसार मीठ घालून घेऊ। काश्मीरी चिली पावडर घालणार कलरसाठी। छान असं मिक्स करून घेऊ।
हे बघा लाटून घेतलेली पुरीने एका प्लेटामध्ये ठेवून देऊ आपण. असे सर्व लाटून घेणार आहे मी आता. हे बघा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या तळायसाठी. आता आपण भाजी पाहून घेऊ अगोदर, मग पुऱ्या तळणार आहोत आपण. आता भाजी पाहू आपण भाजी की नाही. मस्तपैकी झालेली आपली भाजी तयार पुरीसोबत खायसाठी. आता हे बंद करून घेऊ गॅस आपण. साईडला ठेवून घेऊ. तेल ठेवलं आहे गरम करायसाठी. आपला तेल गरम झाला की पाहू आता आपण. झालेला आहे तेल गरम आपला. पुऱ्या काढून घेऊ आपण. सर्व अशाच तळून घेणार आहोत आपण. बघा अशाच तळून घेणार आहोत आपण. हे बघा आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या तळून. मस्तपैकी छान अशा मकईच्या पुऱ्या तयार झालेल्या. आता सर्व करून घेऊ. भाजी पण छान तयार झालेली आपली. मकईची पुरी आणि भाजी तयार झालेली आहे चण्याची. त्यावर थोडा आपण सांबार घालणार आहोत. तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि करून पहा. माझ्या रेसिपीशी रिलेटेड माहिती इंस्टाग्रामवर टाकण्यात येईल आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा.